नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। तांदुळवाडी येथे महाविकास आघाडीच्या वतीने तोंडावर काळ्या फिती लावून आंदोलन। तांदुळवाडी तालुका वाळवा येथील महाविकास आघाडीच्या वतीने राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी तोंडाला काळ्या फीत लावून बदलापूरच्या घटनेचा तीव्र निषेध केला। या घटनेची पूर्णपणे महाराष्ट्र सरकारने विशेष करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। तसेच महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक देताच सत्ताधारी पक्षाने या बंदला मेहरबान कोर्टातून स्थगिती आणली, पण तोंडाला काळ्या फिती लावून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवण्यात महाविकास आघाडीला यश आलं आहे। यावेळी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना संचालक प्रतापराव पाटील, राजाराम पाटील नाना, माजी सरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव सखाराम पाटील, युवा नेते आर पाटील, विनायक मोटे, काका पाटील, सदाशिव पाटील दादा, अभिजित तांबिरे, वैभव कोळी, उत्तमराव पाटील, सुरेश जाधव, माणिक पाटील, बाळासाहेब निंबाळकर, बाळासाहेब जाधव, जयसिंग पाटील, धनराज मोटे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे सहसंपादक। महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचं प्रतीक म्हणजे बदलापूरचं प्रकरण। त्याचबरोबर गेले बदलापूरचं प्रकरण झाल्यापासून आजपर्यंत 10-15 जिल्ह्यामध्ये सर्वत्र अशाच प्रकारचे दुष्कृत्य घडत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र शासन, विशेषतः गृहमंत्री फडणवीस साहेब, ह्या सर्व शासनाचा म्हणजे मंत्रिमंडळाचा आणि शासनाचा तोंडावरती पट्टी बांधून पूर्णपणे निषेध करत आहोत। महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी अत्यंत नीच कृत्य जे झालेले आहे 2 लहान मुलींच्या बाबतीत, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही तांदुळवाडी येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्याचा अत्यंत निषेध व्यक्त करत आहे। याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि गृहमंत्री यांनी जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा।